एखादा देश म्हणजे नक्की काय असतं? फक्त नकाशावर काढलेल्या काही रेषा? की त्याहूनही काहीतरी खोल? चला तर मग, आज आपण भारताच्या त्याच खास गोष्टीबद्दल बोलूया जी त्याला खऱ्या अर्थाने भारत बनवते. आणि ती म्हणजे इथली विविधतेतील एकता. हो, हीच आहे आपली भूमी. पण प्रश्न असा आहे की ही जी कमालीची एकता आहे ना, ती आली कुठून? तिची मुळं किती खोलवर पसरलेली आहेत, याचा कधी विचार केलाय? या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल ना, तर आपल्याला सुरुवात करावी लागेल भारताच्या भूगोलापासून. कारण खरं सांगायचं तर या देशाची रचनाच एक वेगळी कहाणी सांगते. जरा उत्तरेकडे नजर टाकूया. हा जो उंचच उंच अभेद्य हिमालय दिसतोय ना, तो फक्त एक सीमा नाहीये. तो तर आपल्या कितीतरी संस्कृतींचा आणि विचारांचा उगम आहे. याच हिमालयाने आपल्या भूमीला एक खास ओळख दिली आहे. आणि मग दक्षिणेकडे बघा, हा निळाशार पसरलेला महासागर याने आपल्याला सगळ्या जगाशी जोडलं. आणि हो, फक्त व्यापारासाठी नाही तर नवनवीन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सुद्धा. पूर्वेकडची ती हिरवी गार घनदाट जंगलं, अरे वा, त्यांनी तर आपली आदिवासी संस्कृती आणि जैवविविधता यांचं एक इतकं सुंदर नातं जपलंय की जे जगात दुसरीकडे कुठे क्वचितच बघायला मिळेल. आणि पश्चिमेचा ते विस्तीर्ण वाळवंट. तिथल्या त्या खडतर परिस्थितीनेच खरं तर लोकांना एकमेकांचा हात धरून एकत्र येऊन कसं जगायचं हे शिकवलं. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का? इथला भूगोलच आपल्याला सांगतोय की वेगवेगळं असूनही एकत्र कसं राहायचं. बरं, ही तर झाली भूगोलाची गोष्ट. पण खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपण या भूमीवर राहणाऱ्या लोकांकडे बघतो. त्यांचे रंग इतके वेगळे, पण तरीही त्यांची ओळख एकच. हे कसं शक्य आहे? हे वाक्य बोलायला खूप सोपं वाटतं, नाही का? पण विचार करा, हे प्रत्यक्षात घडतं कसं? हजारो भाषा बोलल्या जातात, शेकडो धर्म आहेत, परंपरा तर मोजता येणाऱ्या नाहीत. या सगळ्याचा मेळ बसतो तरी कसा? खरं तर हीच तर गोष्ट आहे आपल्या भारताची. ही जी एकता आहे ना, ती सगळ्यात जास्त दिसते आपल्या सणांमध्ये. आता दिवाळीचंच उदाहरण घ्या. दिवाळीचा तो लखलखाट, तो प्रकाश, तो फक्त हिंदूंची घरं नाही उजळवत. त्याच प्रकाशात शीख बांधव बंदी छोड दिवस साजरा करतात आणि जैन बांधव निर्वाण दिवस. बघा, प्रकाश एकच, पण त्याचे अर्थ कितीतरी. आणि होळीचे रंग, अरे ते तर कुठला धर्म किंवा कुठली जात असं काही बघतच नाहीत. ते सरळ येतात आणि सगळ्यांना एकाच रंगात रंगून टाकतात. निदान काही काळासाठी का होईना सगळे भेद विसरून जातात. ईदच्या दिवशी बनणारा तो शिरखुर्मा आठवतोय? त्याची गोडी फक्त मुस्लिम घरांपुरती मर्यादित नसते, तर ती शेजारच्या प्रत्येक घरात पोहोचते. ही नात्यांची गोडी आहे, जी धर्माच्या भिंती ओलांडून जाते. आणि ख्रिसमसचं पण तसाच आहे. आता तर बघा ना, भारतातल्या कित्येक तरी शहरांमध्ये ख्रिसमस कार्निवल हे मोठे सार्वजनिक उत्सव झाले आहेत. म्हणजे सण जरी एका धर्माचा असला तरी त्याचा आनंद मात्र सगळेच घेतात. हीच तर खरी गंमत आहे इथली. या एकतेची मुळं आणखीही खोलवर गेली आहेत, थेट आपल्या इतिहासात. खरं तर इथला प्रत्येक दगड जणू हीच गोष्ट सांगतोय. ताजमहलकडे बघा, एका मोगल सम्राटाने हिंदू स्थापत्यकारांच्या मदतीने उभी केलेली प्रेमाची वास्तू. किंवा शिवरायांचे किल्ले आठवा, तिथे तर 18 पगड जातीचे मावळे स्वराज्यासाठी एकत्र लढले. आणि आपली प्राचीन मंदिरं, तिथे तर स्थापत्य, कला आणि विज्ञान यांचा अद्भुत मिलाप दिसतो. म्हणजे आपला इतिहासच आपल्याला सांगतोय की एकमेकांकडून घेणं देणं हाच आपला स्वभाव आहे. पण एक प्रश्न आहे, हा जो काही वारसा आहे तो पुढे कोण घेऊन जातंय? कारण इतिहास आणि भूगोल तर निर्जीव गोष्टी आहेत. त्यांना जिवंत ठेवण्याचं काम करतात ते या देशाचे खरे शिल्पकार. आणि हे शिल्पकार कोण आहेत? तर आपला शेतकरी, जो काळ्या मातीतून सोनं पिकवतो आणि करोडो लोकांची भूक भागवतो. आपला सैनिक, जो सीमेवरती डोळ्यात तेल घालून उभा आहे म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत. आपले वैज्ञानिक, जे दररोज नवनवीन शोध लावून ज्ञानाची एक क्षितिजंग पार करत आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी. कारण उद्याचा भारत कसा असेल हे याच पिढीचे विचार आणि कृती ठरवणार आहेत. हे सगळेजण आपापल्या जागी राहून दररोज भारताला घडवत आहेत. मग ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून उद्याचा भारत कसा दिसतोय? आज आपण पाहतोय की भारत टेक्नॉलॉजीपासून ते स्पेस रिसर्चपर्यंत जगात आपलं नाव करतोय. हे सगळं छान आहे. पण खरा प्रश्न हा आहे की ही जी काही प्रगती होतीये ती आपल्या विविधतेतल्या एकतेच्या मूल्याला आणखी घट्ट करणार आहे का? आपला तिरंगा,
हो, तो आपल्याला याचीच आठवण करून देतो. केशरी रंग त्यागाचा, पांढरा शांतीचा आणि हिरवा समृद्धीचा. आणि मधलं ते अशोक चक्र काय सांगतं की ही प्रगती न थांबता सुरू राहायला हवी. म्हणजे हा फक्त एक झेंडा नाही, तर या इतक्या वेगळेपणाला एकत्र बांधून ठेवणारा एक धागा आहे. म्हणूनच जेव्हा आपण म्हणतो की आपल्या भारताला अधिक समृद्ध बनवायचं आहे, तेव्हा त्याचा अर्थ फक्त पैसा किंवा मोठी बांधकामं नसतो. त्याचा खरा अर्थ आहे आपल्यातलं हे विविधतेचं नातं अजून घट्ट करणं. तर मग जाता जाता एक प्रश्न मनात येतो. आजच्या या ग्लोबलायझेशनच्या जगात जिथे सगळं काही एकसारखं होत चाललंय, तिथे आपलं भारत ही अनेक रंगांची ओळख कशी जपणार? या विविधतेला टिकवणं हेच आपलं सगळ्यात मोठं आव्हान आणि सगळ्यात मोठी ताकद ठरेल का? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.